आजचा हा ब्लाऊज शिवताना चक्क मला 3 अस्तर लागले. ते कसं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. सुरुवातीला कस्टमरचा हा टिश्यू सिल्कमधला ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी आला होता. त्यांना पाठीमागच्या बाजूने बोटनेक आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे अशी डिझाईन पाहिजे होती. तर त्याच्याच तयारीमध्ये मी 2 अस्तर घेऊन आले होते, कारण की स्लीव्हसुद्धा लाँग होत्या आणि टिश्यू सिल्क असल्यामुळे बाईला अस्तर लावणं गरजेचं होतं, नाहीतर ब्लाऊज टिकला नसता. त्यामुळे 2 अस्तर माझे तिथेच गेले आणि बाई लाँग असल्यामुळे अस्तर जास्त लागतं. ब्लाऊज कमी आणि भरावर चिंध्या अशी काहीशी गत ह्या ब्लाऊजसोबत झाली होती. त्यातील तिसरं अस्तर मी आणलं, जे की मला थोडंसं मॅचिंग नाही भेटलं. त्यामुळे ते मी जे आहे ते जे काय ब्लाऊजचं नेक बनवायचा होता त्यासाठी वापरलं. पाठीमागच्या बाजूने असं बनवलं. 2 सिल्वर कलरचे शो बटन आणि बाहीला जे आहे काहीच डिझाईन नव्हतं, त्यामुळे मी सिल्वर कलरची लेस लावून घेतली आणि आता बाहीला लावली म्हटल्यावरती बॅक साईडने सुद्धा लावली, जेणेकरून की दोन्ही काही मॅचिंग असं कॉम्बिनेशन दिसेल. तर फायनल असा काहीसा ब्लाऊज रेडी झाला होता. तुम्हाला कसं वाटते फिनिशिंग ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक जमलाय का नाही ते सुद्धा सांगा. चला भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत.